नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं मी आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण आलोय टायर चेंज करायला आपला पुढचा रिक्षाचा। त्या दिवशी मी व्हिडिओ टाकला होता की अचानक टायरला एअर पकडली होती, फुगला होता। तर तो आपण सध्यापुरती जुनी स्टेपनी होती ती लावली होती, तर आता तो आपण चेंज करायला आलोय। मित्रांनो, आपण आलो इथे शॉपवर, आपण रिक्षा लावलेली आहे इथे टायर चेंज करण्यासाठी पुढचा। आणि इथे आपण आलेलो आहे शॉपवर। ते टायर बघितलेला आहे आपण, C8चा टायर घेतोय कारण MRFचा नाही आहे सध्या आणि आपल्याला अर्जंटमध्ये लावायचं आहे। तर टायर लावायची प्रोसेस चालू आहे। टायर तुम्हाला दाखवतो बघा, आपण नवीन घेतलेला C8चा। हा बघा मित्रांनो, हा टायर आपण घेतलाय, हा आता नवीन लावायचा आहे। बघूया आता पुढची प्रोसेस। तर मित्रांनो, हा बघा, हा टायर आहे तो त्या दिवशी ज्याला एअर पकडली होती आणि फुगला होता, तो मी काढला अर्जंटमध्ये आणि आपल्याकडे स्टेपनी होती जुना टायर, तो आपण लावला। तर हे बघा मित्रांनो, हा टायर आपण लावला होता त्या दिवशी, स्टेपनी होता जुनावाला। आता तो काढून मग आपण आता नवीन टायर बसवतो। तर व्हिडिओ बघा मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ नक्की आवडेल तुम्हाला। हा जुनावाला टायर होता आपला, तो आपण तात्पुरता बसवला होता कारण तो तर फुगला होता त्याच्यामुळे। मग आता तो चेंज करायला लागेल म्हणून आता चेंजच करून टाकतोय। हे बघा मित्रांनो, आता नवीन टायर त्यात बसवतोय, बघू शकता तुम्ही। आपली रिक्षा तिकडे उभी आहे, पाऊस पडतोय खूप। डेडिकेशन लेवल बघा मित्रांनो, एवढा पाऊस पडतोय आणि तो टायर लावायला गेलाय तिथे। आता नवीन टायर बसवतोय। आता खर्च झालेला आहे, पण आता काय पर्याय नाहीये। मित्रांनो, बघू शकता आपला टायर लावून झालेला आहे। आता मस्त आपण रिक्षा चालवायला मोकळा। तर आता जुना टायर आपण तसाच ठेवतोय स्टेपनीसाठी, कधी गरज लागली तर। तो आहे फुगलेला टायर, जो आपला त्या दिवशी फुगला होता तो। आणि हा आपला जुना टायर आहे, आपण अर्जन्सीमध्ये लावला होता तो आता आपण तसाच ठेवतोय स्टेपनीसाठी। मित्रांनो, हा होता आजचा व्लॉग।
तर व्हिडिओ कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. आणि तुमचा पण असा काही अनुभव असेल रिक्षावरचा तर कमेंट करून सांगा मित्रांनो. जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा मित्रांनो. तोपर्यंत बाय बाय.